नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आपल्या मित्राच्या घराच्या इथून, कारण की आज आपण चाललो आहे पुण्यातल्या मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घ्यायला आणि दगडूशेठचे दर्शन घ्यायला. तर आत्ता आम्ही मित्राच्या इथं आलो आहे. सो आम्ही गाडीवरती जाणार आहे दगडूशेठला. आमचा दुसरा एक मित्र आहे, त्याच्या इथं गाडी लावून जाणार, तिथनं मग दगडूशेठला आम्ही चालत जाणार. चला आता रे जाऊया. चला. पुणे की गलियों में ढोल बजाते सब मिलके, पापा का है साथ यहाँ, खुशियों के रंग फिर घूमने. नाही आपण आता नाही गाडी लावायला खाली कुठं बस शुक्रवार पेठेत प्रथम गणपती सुनाए सुखारियां आए बार बार, गणपति बप्पा मोरिया, अगले बरस तू जल्दी आ, उन्हें घर घर में खुशी, तेरे बिना लगता है सब खाली. ढोल की एको हर जगह नाच रे सब मिलके यहाँ, मीठे मोरक बन रहे तेरे नाम पे पप्पा, सब है एक. विसर्जन की है रात नहीं, नदी किनारे पप्पा आए, जल में मिलके सबने कहा, अगले साल जल्दी फिर तू आ, गणपति बप्पा मोरिया, अगले बरस तू जल्दी आ, उन्हें घर घर में खुशी, तेरे बिना लगता है सब खाली. तर इथं गाडी वगैरे लावली आपण. आता आपण निघतोय आपला पहिला गणपती करण्यासाठी, म्हणजे मानाचा तर नाही का, इथले जवळचाच एक गणपती आहे. आता कुठं आलो आपण? 11 मारुती कोपरा. 11 मारुती कोपरा. तर यांचं यावर्षीचं डेकोरेशन होतं ते नवनाथांच्या जन्मगाथा, म्हणजे यांनी नवनाथांचे मूर्त्या वगैरे इथं लावल्या होत्या. तर मस्त डेकोरेशन केलं आहे 11 मारुतीने. मनाचे 5 गणपती, भक्ति की है ये कविता, सुनो सब भक्त जन, जय जय गणपति बजता, गणेश जी की महिमा सबसे भारी, उनकी मंदिराचे तर पाहिला बसणे का नाही आहे, मंदिराचे तर पाहिलं बघ ना कसं आहे. ओम नाथाय नमः. ओम नमो नाथाय नमः. गुगल टाईप केलंयच फुला. आदेश बाबा आदेश. ओम नमो आदेश. मोठा तू म्हणला एवढं वर गणपती हा का? मंदिर किती छोटा दिसत होता. तेच ना, लय छोटा होता. तर आता आपण जातोय आपल्या पुण्याचे आराध्य दैवत म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे. पण हा पुण्यातील सगळ्यात पहिला दगडूशेठ गणपती आहे, जो आत्ता मंदिरात आहे. त्याच्याही आधीचा हा गणपती, त्या गणपती दर्शनाला आता आपण चाललो. तर आहे पहिला दगडूशेठ गणपती, जेव्हा आत्ता आपण मंदिरात पाहतो त्याच्या अगोदरची ही मूर्ती आहे. पडदे, बॉटल्यांचं डेकोरेशन, बॉटल्यांचं डेकोरेशन, हे जुनी मूर्ती ना त्यांची. जायचं का? शारदा गणपती ना. हर गंहारी धूप दीपारती सेवा में लाए, लड्डू मोदक भी प्रभु को भाए. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही पुण्यातली जागा माहिती आहे का. ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल ते आम्ही कुठे आहोत.
वाय काही वस्तू नाही घ्यायची हां नॉर्मल बाहेरून आले तर त्यांना विनायक की कृपा सब पर छाई, भक्तों के दिल से दूरी मिटाई, गणेश जी की महिमा सबसे भारी। तर हा आहे मंडई गणपती. यानंतर आपण जाणार आहे आपल्या मानाच्या पहिल्या गणपतीला, कसबा गणपतीला. तर कसबा गणपतीची तिथे डायरेक्ट भेटू. तर आपण आता पोहोचलो आहे मानाच्या पहिल्या गणपतीला, कसबा गणपतीला. दर्शन घेता येणार नाही कारण खूप गर्दी. असंच गर्दीतून मार्ग काढत आपण आता पोहोचलो आहे तांबडी जोगेश्वरीला. तर डायरेक्ट तांबडी जोगेश्वरीच्या इथे भेटू आपला मानाचा दुसरा गणपती. तर आपण आता पोहोचलो आहे तांबडी जोगेश्वरीला. तर दर्शन घेऊया. ह्यानंतर आपण जाणार आहे आपल्या मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे. तर मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम. तर आता आपण पोहोचतो आपल्या मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे, गुरुजी तालीमकडे. दर्शन नीट होत नाही आहे कारण की गर्दी खूप आहे. तो कॅमेरा काढायला खूप प्रॉब्लेम होतो. सब पर छाई, भक्तों के दिल से दूरी मिटाई. आता आपण जातोय मानाच्या चौथ्या गणपतीकडे म्हणजे तुळशीबागच्या गणपती. तर जाता जाता आपल्याला पुण्यात ओळखला जाणारा नवसाचा गणपती बाबूगण गणपती या गणपती दर्शन घेतोय आपण आता. गणेश जी की महिमा सबसे. तर आपण आता बाबूगण गणपती दर्शन घेऊन निघालो होतो. तर म्हणजे आपल्याला मस्त देखावा दिसला एक, ज्यांनी उज्जैन महाकालचं मंदिर केलं होतं. तर तिथे दर्शन घेऊया. त्यानंतर पुढे जाऊया आपल्या पाचव्या गणपतीकडे. तर भेटू चला. उनकी मुस्कान हर गम हारी. आपण आता पोचले मानाच्या चौथ्या गणपतीकडे, तुळशीबाग गणपतीकडे. मानाच्या गणपतीपैकी सर्वात मोठी मूर्ती तुळशीबागच्या गणपतीकडे. तर आता आपण दर्शन घेऊ. त्यानंतर जाऊ आपल्या पाचव्या मानाच्या गणपतीकडे. धूप दीप आरती सेवा में लाए, लड्डू मोदक भी प्रभु को भाए, विनायक की पीठ. मिरवणूक व गर्दी असल्यामुळे केसरीवाडा गणपतीचे दर्शन झालं नाही. तर आपण आता डायरेक्ट जातो आपल्या पुण्याच्या आराध्य दैवत दगडूशेठ गणपतीकडे. गणपतीचं दर्शन घेऊ, त्यानंतर भेटू. तर आपण आता पोचलो आहे पुण्याचे आराध्य दैवत, तसेच पुणे या शहराला ओळखलं जाणारं म्हणजे ज्या गणपतीमुळे पुणे या शहराला ओळखलं जातं अशा श्रीमंत दगडूशेठ गणपती या मंदिराकडे. तर आता श्रीमंताचं दर्शन घेऊया, त्यानंतर जाऊया पुढे. थोडं पुढे जाऊन थोडं दमलो आहे तर नाश्ता वगैरे करू, म्हणजे खाऊ थोडंसं काहीतरी, कारण गर्दी खूप आहे, चालता येत नाही आहे. तर चला आता दर्शन वगैरे घेऊया. गणेश जी की महिमा सबसे भारी, उनकी मुस्कान हर गम हारी. श्रीमंतांचं दर्शन घेतलं आपण आता. तर आता इथनं जाऊया डायरेक्ट काहीतरी जाऊन पुढे खाऊया. बघू शकतो तुम्ही, चालता येत नाही इतकी गर्दी आहे. कॅमेराही मला काढता येत होते पण कसं तरी करून कॅमेरा काढला आहे. तर आता जाऊया पुढे आपण, कारण गर्दीतनं चालताच येत नाही आहे. आपले पोलीस निरीक्षकही इथं उभे आहेत आपल्या रक्षणासाठी. मी लस्सी प्यायला थांबलो तिथं, तर मी लस्सी घेतली, ज्ञानेश्वरनी मसाला ताक घेतलं होतं. तर आता खाऊया आणि डायरेक्ट आता घरी जाऊ, कारण की खूप दमलो आहे चालून वगैरे. आता गणपती वगैरे बघून झालेत आपले. आता भेटूया आपल्या नेक्स्ट कॉलमध्ये, ब्लॉग इथे सेंड करतो आहे. तर आता आपण घरी निघालो गाडी काढून. चला झाले गणपती वगैरे बघून, गर्दी खूप होती, बोलता नाही आलं जास्त. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलला.